उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील आहेत। मनोभावे गणपती बाप्पाची पूजा सध्या अमित शहा यांच्या हस्ते केली जाते। नमो नमस्ते इति श्री गणपती गजानन महाराज की जय। आरतीच हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। इति श्री गणानन्त्वा गणपतिगो हवामहे प्रियानन्त्वा प्रियपतिगो हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगो हवामहे वसो मम आहुजानि गर्भतमत् कमजासि गर्भमम सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम गोपालयाची सर्वांगी सुंदर उपसेंदुराची कंठे झलके मान मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव पद्मकरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जड मुकुट शोभतो बरा झुळझुळती नूपुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव गोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सुंदर वक्र सुंदरी नयना दासामाचा वरपाये सजना संकटी पावानी निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव कपूर गौरम करुणावसारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मोरया रे बापा मोरया रे मोरया रे बापा मोरया रे मोरया रे बापा मोरया रे। बोलो गणपती गजानन महाराज की जय। यानि गानि च भगवानी जन्मांतर प्रदक्षिणां पदे पदे ओम मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। देवता नमस्कारं महा आत्मा आत्मकल्याणार्थे आत्माभिवंदनं समर्पयामि। ओम प्रक्षाल्य कैसे हैं आप? ठीक है। तर हे दृश्य आपण पाहतो अमित शहांकडून वर्षावर बाप्पाचं दर्शन घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आलेली आहे। जंत देवास्थानी धर्मानि प्रथमान्यसन्न देहनाथं महिमानः तत्र यत्र पूर्वे साध्या सन्ति। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती निवासस्थानाची अमित शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आलेली आहे। सपत्नीक त्यांनी गणपतीचं मनोभावे दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेले आहेत। त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील वर्षा निवासानी अमित शहा हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यानंतर ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर आशिष शेलार यांच्या निवासानी जाऊन देखील ते गणपतीचं दर्शन घेतील। तर अंधेरीला जाऊन देखील ते गणपतीचं दर्शन घेणार आहेत। दरवर्षी गणेशोत्सवात अमित शहा यांचा मुंबई दौरा असतो आणि यावर्षी देखील सपत्नीक ते गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सर्वात आधी ते वर्षावर आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासाने म्हणजेच वर्षावर गणराय विराजमान झालेले आहेत आणि गणरायाची आरती अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे। याआधी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांकडून बैठकांचा सिलसिला घेण्यात आला होता।
राज्यातल्या सर्व घडामोडींचा आढावा अमित शहांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता ते त्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी निघालेले आहेत। सर्वात आधी वर्षावर त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। विनायक, रुसाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते आता गणपती बाप्पाचं वर्षा निवासस्थानचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जे आहे ते गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे। यंदा सुद्धा या ठिकाणी ते गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने दरवर्षी मुंबईमधल्या गणपतीचं दर्शन जे आहे ते अमित शहा घेत असतात, आता सध्या वर्षा निवासस्थानी आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित असले आपल्याला पाहायला मिळतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित आहेत आणि सगळेजण वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाची आरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढे आपण जर पाहिलं तर या ठिकाणावरून लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते अमित शहा घेतील आणि त्यानंतर बँड्रा आणि त्यानंतर अंधेरी असे पुढे त्यांचा हा प्रवास जो आहे तो असा असणार आहे। नक्कीच विनायक, या दौऱ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। मात्र तुर्तास आपण ही दृश्य पाहतोय वर्षा निवासस्थानावरची। वर्षा निवासानी अमित शहा यांच्या हस्ते आरती करण्यात आलेली आहे। अमित शहा हे फडणवीसांसोबत चर्चा करण्याची देखील शक्यता आहे। तर अमित शहा आणि शिंदे यांच्यात तब्बल 1 तास बैठक झाली अशी माहिती सूत्रांमार्फत मिळते। अमित शहा आणि शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल 1 तास बैठक झाली। या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते। विनायक, आपण पाहतोय ही बातमी सध्या समोर आली आहे। तब्बल 1 तास बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे, काय सांगाल? रुसाली, बरोबर आहे। एकनाथ शिंदे जे आहेत ते बैठकीसाठी किंवा भेटीसाठी या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहामध्ये सकाळी गेलेले होते, तेव्हा त्यांची भेट जी आहे ते अमित शहा यांच्या सोबत झालेली आहे आणि कुठेतरी चर्चा जी आहे ते दोन्ही नेत्यांमध्ये साहजिकच राज्यातल्या स्थितीबाबत झालेली असावी। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मराठा आरक्षण असेल, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, याबाबत चर्चा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या अमित शहांसोबत झाल्याची माहिती सध्या मिळते। नक्कीच, काल विनोद तावडे यांच्यासोबत देखील अमित शहा यांनी चर्चा केलेली आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा येणाऱ्या निवडणुका असेल, या संदर्भात त्यांच्यासोबतही चर्चा केली आणि तब्बल 1 तास शिंदेसोबत आता बैठक घेतल्याची ही सूत्रांची माहिती आहे। मराठा आरक्षणावर काही तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाली असू शकते का? सध्याची स्थिती जी आहे, ज्या मनोज जरांगे पाटील जे आहे ते आंदोलन करतायत, त्यामुळे साहजिकच दोन प्रमुख नेते राजकीय भेटतात तेव्हा सध्याच्या स्थितीवर चर्चा करत असतात। काही जी स्थिती आहे सध्याची मराठा आरक्षणाबाबत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय स्थिती राज्यात आहे, शिंदेच्या शिवसेनेबाबत स्थिती कशी आहे, या सगळ्याबाबतचा माहिती जी आहे ती साहजिकच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतलेली असावी। नक्की, आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काही नियोजनाबद्दल या बैठकीत चर्चा झाली असेल का? महत्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासोबत सुद्धा एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती केली। त्या बैठकीत भाजपली संघटनात्मक जी आहे त्या सगळी चर्चा झाल्याची माहिती आहे आणि आगामी काळात निवडणुकांसाठी भाजप कसा सज्ज आहे याबाबत माहिती जी आहे ती अमित शहा यांनी या दोघांकडून घेतल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे भाजपची सुद्धा एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती अमित शहा यांच्या उपस्थित पार पडलेली आहे। त्यानंतर अमित शहा जे आहे ते आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। पुढील जो दौरा आहे त्यांचा, त्यानुसार तो दौरा दुपारपर्यंत होणार आहे। नक्कीच, धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अमित शहा आणि शिंदे यांच्यात तब्बल 1 तास बैठक झाली। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। सध्या अमित शहा हे वर्षावर आहेत, त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वी त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय। अमित शहा आणि शिंदे यांच्यात 1 तास बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। सह्याद्री अतिथीगृहावर शहा आणि शिंदेमध्ये तासभर बैठक झालेली आहे। मराठा आरक्षण तसंच पालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची